नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आपल्याकडे हा एक ॲडॅप्टर रिपेरिंगला आलेला आहे. पाहू शकता अशा प्रकारे हा 12 व्होल्ट 2 अँपिअरचा आहे. तर आपण पाहूया यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते. मी हा सिरीज लॅम्प यूज करत आहे. सिरीज लॅम्पचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सिरीज लॅम्पचा व्हिडिओ कसा करायचा ते तयार करून दाखवतो. अशा प्रकारे हा मी SMP खोललेला आहे आपला ॲडॅप्टर. त्यामध्ये पाहिलं तर हा फुल ग्लो होतो आहे. पाहू शकता या ठिकाणी मी चेक केलं. कॅपॅसिटर हा फुललेला आहे. हा 10 मायक्रोफॅरेड 400 व्होल्टचा आहे. त्याशिवाय हे जे डायोड आहेत हे फुल्ली शॉर्ट आहेत. तर आपण एक वेळ चेक करूया. मी तुम्हाला चेक करून दाखवतो हा सिरीज लॅम्पवर. ठीक आहे. सोल्डर पहिली हिट करून घेतो. तर आपण अशा पद्धतीने सोल्डर करून घ्यायची आहे वायर याची. आपल्याला सिरीज लॅम्पवर चेक करायचं आहे. सोल्डर झालेली आहे. हे आउटपुट कनेक्शन आहे. मी तुम्हाला डायरेक्ट आता सिरीज लॅम्पवर चेक करून दाखवतो. सिरीज लॅम्पसाठी आपण कनेक्शन करून घ्यायचे. या ठिकाणी सिरीज लॅम्पचं कनेक्शन झालेलं आहे. पाहू शकता हा बल्ब पूर्ण ग्लो होते. फुल शॉर्ट आहे. SMP कोणतंही काम SMPचं करत असताना आपल्याला सिरीज लॅम्प वापरायचा आहे. कनेक्शन डिस्कनेक्ट करतो. आपण आता मल्टीमीटरने चेक करूया या ठिकाणी डायोड्सची कंडिशन काय आहे ते. मल्टीमीटर हा बझर मोडवर ठेवायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही शॉर्ट केल्यानंतर बीप असा आवाज येईल. नंतर आपण हा जो आहे तो हा पहिला डायोड आहे. त्यानंतर हा सेकंड डायोड आहे. हा थर्ड आहे आणि हा फोर्थ आहे. पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हा फर्स्टवाला डायोड, सेकंड, थर्ड आणि फोर्थ असे 4 डायोड आहेत. तर आपण त्याचं कनेक्शन चेक करूया. बजर मोडवर ठेवायचं. कोणत्याही साईडनं लावलं तर आपल्याला हा फुल्ली शॉर्ट दाखवत आहे. 001 येत आहे. त्यानंतर हा सेकंड डायोड हा पण फुल्ली शॉर्ट आहे. हा थर्ड आणि हा फोर्थवाला. या ठिकाणी जोडा किंवा या ठिकाणी दोन्ही एकच कनेक्शन आहे. अशा प्रकारे हे फुल शॉर्ट आहे. आणि हा जो कंडेन्सर आहे हा कंडेन्सरसुद्धा शॉर्ट दाखवत आहे डायोड शॉर्ट असल्यामुळं. पाहू शकता हे पहा. ठीक आहे. तर आपण पहिले कॉम्पोनंट्स काढून घेऊया. सोल्डर आणि डिसोल्डर हा माझ्याकडे डिसोल्डर पंप आहे. हा 150 पर्यंत मिळून जातो आपल्याला शॉपमध्ये. मेटलचा आहे हा. अशा प्रकारे थोडा अंधार पडत आहे मित्रांनो. मी दुसरा बल्ब लावून घेतो. त्याच्यामुळं मदरबोर्डवर आपल्याला थोडा उजेड पडेल. मी थोडंसं व्हिडिओ पॉज करतो या ठिकाणी. तर अशा प्रकारे मी लॅम्प ॲडजस्ट केलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता इथून कनेक्शन घेतलेलं आहे. तर आपण पहिल्यांदा डिसोल्ड करून घेऊया सर्व कॉम्पोनंट. त्यानंतर चेक करायचं आहे आपलं व्होल्टेज वगैरे शॉर्टेज आहे का ते. डिसोल्डरिंग हा पंप पण भेटतो आणि व्हॅक्यूमवाला पण भेटतो. तर आपण फक्त हा पंपच घेतलेला आहे. हे अशा प्रकारे डायोड ओपन झालेले आहेत. पाहू शकता
हा ट्रॅक पण ओपन झालेला आहे शॉर्ट सर्किटमुळे. व्यवस्थित काढून घेऊया. अशा प्रकारे आपले डायोड्स ओपन झालेले आहेत. एक डायोड आहे तरी पण आतमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता आपण 4 डायोड ओपन करून घेतलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला डायोड वापरायचे आहेत IN4007. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा पहा डायोड IN4007. हे सर्व चारीची चारी याच नंबरचे घ्यायचे आहेत आपल्याला. एक वेळ आपण चेक करूया किती डायोड आपले शॉर्ट झालेले आहेत ते. बजर मोडवर ठेवायचं आहे मल्टीमीटर. किती डायोड यातले व्यवस्थित आहेत आपण चेक करूया. पॉझिटिव्ह पूर्णपणे शॉर्ट आहे पाहू शकता. त्यानंतर हा दुसरा पण फुल शॉर्ट आहे. आणि तिसरा पण फुल शॉर्ट आहे. आणि हा चौथा, हा पण फुल शॉर्ट आहे. तर आपल्याला पूर्ण चारी नवीन डायोड टाकायचे आहेत. त्याचबरोबर हा कंडेन्सर फुगलेला आहे. 10 मायक्रोफॅरेड 400 व्होल्टचा आहे. हा पाहू शकता या ठिकाणी फुगलेला आहे. हा एकदम व्यवस्थित आहे. हा पाहू शकता. थोडा फोकस करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे आहे. हा एकदम क्लिअर आहे. ठीक आहे. मी हा ओपन करून घेतो. आता व्यवस्थित सोल्डरिंग करून घ्यायचं आहे. तत्पूर्वी आपण हा काढून घेऊया. निगेटिव्हसाठी ब्लॅक मार्किंग केलेलं आहे. अशा प्रकारे फिट करून घ्यायचं आहे. थोडीशी हाईट याची जास्त आहे तर फिटिंग होते की नाही या साईडला. हां असं बसतं आहे. थोडासा प्रयत्न करतो मी फिटिंग करण्याचा. ओके. हे फिटिंग तर झालेलं आहे परंतु वरती टच होणार नाही याची खबरदारी घ्यायची. मी नंतर त्याच्यामध्ये थोडासा एक पेपर टाकतो त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होणार नाही. सोल्डरिंग करून घ्यायचे. कंडेन्सर थोडासा मी खाली दाबून घेतो. अशा प्रकारे सोल्डरिंग प्रॉपर करायची आहे आपल्याला. लूज बिलकुल ठेवायची नाही आहे. त्यानंतर सगळे डायोड सोल्डर करून घ्यायचे. या ठिकाणी ट्रॅक हा थोडासा खराब झालेला आहे तर आपण त्याचा लेग्स या साईडला पाडून सोल्डर करून घ्यायचं आहे.
व्यवस्थित सोल्डर झालं पाहिजे. अशा प्रकारे सोल्डरिंग केलेली आहे. सोल्डर बंद करतो. व्यवस्थित लेग्स कटिंग करून घ्यायचे. कटरच्या मदतीने लेग्स कटिंग करून घ्यायचे. सोल्डर हा पॉईंट झालेला नाही आहे. रिसोल्ड करूया परत. हा जो ट्रॅक त्यांनी ओपन दिलेला आहे हा फ्यूजचं काम करतो एक प्रकारे. ज्यावेळेस हाय व्होल्टेज येईल किंवा काही शॉर्ट झाल्यानंतर हा ट्रॅक ओपन होतो. त्यासाठी फ्यूज पण दिलेला आहे त्यांनी. इथं NTC दिलेला होता, परंतु NTC फिटिंग नाही केलेला आहे त्यांनी. ठीक आहे, तर आपण आता चेक करूया. हा SMP हा रेड इंडिकेटर लागतो नंतर. मग पहिल्यांदा आता व्होल्टेज चेक करूया. सोल्डर बंद करून घेतलेली आहे. सिरीजवर चेक करायचं आहे आपल्याला. हा पहा मित्रांनो, अशा प्रकारे हा इंडिकेटर ऑन झालेला आहे, म्हणजे आपला पॉवर सप्लाय व्यवस्थित झालेला आहे. तर याच्यामध्ये हा प्रॉब्लेम होता फक्त 4 डायोड शॉर्ट झालेले आणि आपला कंडेन्सर जो आहे तो फुललेला. अशा प्रकारे आपण SMP रिपेअर करू शकतो. हे पाहू शकता तुम्ही, इंडिकेटर ग्लो झालेला आहे आपला. आता आउटपुट व्होल्टेज आपण चेक करूया याचं. हा DC पॉवर सप्लाय असल्यामुळं आउटपुटला याला करंट नसतो. कोणताही पॉवर सप्लाय रिपेअर करताना तरी पण आपण काळजीपूर्वक करायचं आहे, सेफ्टी बाळगायची आहे. लहान मुलांनी याचा हा व्हिडिओ पाहून असं रिपेअर करण्याचा प्रयत्न करू नये. AC व्होल्टेज आहे. मल्टीमीटरवर आपल्याला 20 व्होल्टची रेंज ठेवायची आहे. पाहू शकता, अशा प्रकारे 20 व्होल्टवर ठेवायचं आहे. आणि DC व्होल्ट 20 व्होल्ट आहे DC. आणि रेड टर्मिनल पॉझिटिव्ह आहे, येल्लोवाला निगेटिव्ह आहे. तर पाहू शकता 12.10 व्होल्ट आउटपुटला येत आहे. हे कॉन्स्टंट आहे, यामध्ये कोणताही फ्लक्च्युएट होत नाही आहे. तर अशा प्रकारे आपण हा SMP रिपेअर करू शकतो. SMP रिपेअर करण्यासाठी आपल्याला सिरीज लॅम्प हा कंपल्सरी यूज करायचा आहे. त्याशिवाय SMP रिपेअर करू नये, अन्यथा शॉर्ट सर्किट होण्याचे चान्सेस असतात घरामध्ये. प्रोटेक्शनसाठी MCB वगैरे कनेक्शन असावं घरामध्ये. हे पाहू शकता. आता आपण नंतर हे पाहू, मी थोडा लॅम्प ऑफ करतो. हा अशा प्रकारे हा आपला इंडिकेटर ग्लो झालेला आहे. आता आपण डायरेक्ट करून पाहूया. सिरीजवर आपला हा लॅम्प ऑन होत नाही आहे, पाहू शकता तुम्ही. थोडंसं लॅम्प या साईडला घेतो. हा सिरीजवर आहे. आता मी ऑफ करतो. हे सिरीज कनेक्शन डिस्कनेक्ट करतो. त्यानंतर डायरेक्ट करून पाहतो. मल्टीमीटर DC रेंजवर 20 व्होल्टवर सेट करायचं आहे.
स्विच ऑन करतो. हे पहा मित्रांनो, ओके, इंडिकेटर ऑन झालेला आहे. आउटपुट व्होल्टेज आपलं 12.1011 कॉन्स्टंट येत आहे. तर आपण याच्यावर लोड देऊन पाहूया. आता मी ऑफ केलेलं आहे. त्यासाठी आपल्याला एक लॅम्प घ्यायचा आहे छोटासा, इंडिकेटरमधला असला तरी चालेल. तो आपली मोटर बाईकच्या इंडिकेटरमध्ये असतो तो. मी थोडा व्हिडिओ पॉज करतो या ठिकाणी. पाहू शकता मी हा लॅम्प घेतलेला आहे. आपल्या बाईकच्या इंडिकेटरमध्ये असतो हा. त्याच्यामुळं आपल्याला खात्री येते की व्यवस्थित झालेलं आहे की नाही लॅम्प आपला SMP. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. काही समस्या असल्यास आपण कमेंट करून विचारू शकता. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आपल्याला काही नवीन शिकायला भेटलं असल्यास लाईक करायला विसरू नका. हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला लॅम्प फुल ग्लो होत आहे. SMP आपला परफेक्ट झालेला आहे. पाहू शकता या ठिकाणी. एक वेळ आपण ऑफ करून पाहूया. हे ऑन, कंटिन्युअस ऑन होत आहे. धन्यवाद मित्रांनो.